हिंगोली नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली। 5:30 वाजता मतदानाची वेळ संपली तरीही मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांग आहे। याचा आढावा घेतलाय माधव दीपिकेनं। हिंगोलीमध्ये आज नगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाला सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि आता 5:30 वाजल्यानंतरही अनेक मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या मोठ्या प्रमाणामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत। मी सध्या उभा आहे हिंगोली शहरातल्या राजीव सातव सभागृहामध्ये असलेल्या मतदान केंद्राच्या समोर। आपण या ठिकाणी बघता हे संपूर्ण मतदार या ठिकाणी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर 5:30 वाजलेले तर मतदानाची वेळ संपलेली आहे। त्यानंतर सुद्धा मतदारांची गर्दी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। प्रशासनाच्या वतीने 3:30 वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार हिंगोली नगरपालिकेमध्ये आतापर्यंत फक्त 50% इतकं मतदान झालेलं आहे। त्यानंतर आता ही संपूर्ण गर्दी आहे। आताची अपडेटेड आकडेवारी अजून समोर आली नसली तरी मात्र मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये थंडी होती त्यामुळे काहीसा मतदानावर याचा परिणाम झाला होता। त्यानंतर दुपारी बऱ्यापैकी मतदान वाढलेलं आहे, परंतु अपेक्षित मतदानाची टक्केवारी अजूनही वाढलेली नसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता मतदान संपल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान किती वाढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु आता तरी हिंगोली शहरामधल्या अनेक मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। माधव दीपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।